हॅलो स्टुडंट, सायन्स एकदम इंटरेस्टिंग जर शिकायचं असेल तर सौरव सरला फॉलो करायचंच आहे, चॅनलला सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. आज आपण बघणार आहे ऍसिड, बेस आणि न्यूट्रल काय असतं, कसं ओळखायचं आहे ना, विथ द हेल्प ऑफ टर्मेरिक. बघा याच्यामध्ये काय हळद आहे, टर्मेरिक. आता तुम्ही बघू शकता इकडे आपण लिहिले टर्मेरिक. याच्यामध्ये एक सबस्टन्स असतो त्याला म्हणतो आपण कर्क्युमिन. ठीक आहे, कर्क्युमिन. आता याच्यामध्ये हा जो कर्क्युमिन आहे याच्यामुळे काय होतं की टर्मेरिक मध्ये जर आपण एखादा ऍसिड टाकला तर तो त्याच्यामध्ये कलर चेंज करत नाही. ऍसिड जर आपण याच्यामध्ये टाकला, हळदीच्या पाण्यामध्ये जर आपण ऍसिड एखादं टाकलं, फॉर एक्झाम्पल लेमन ज्यूस, लिंबूचा जर ज्यूस टाकला तर कलर चेंज होणार का? नाही. घरी तुम्ही करून पाहू शकता, सोपं प्रॅक्टिकल आहे. बट याच्यामध्ये जर तुम्ही बेस टाकला तर हे आपल्याकडे आहे सोप सोल्युशन. हे आहे एक बेस आहे. आता हा जो बेस आहे हा बघू शकता तुम्ही, आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. यस. आणि बेस जसा आपण याच्यामध्ये टाकला बघा, हा काय होतो, रेड जो आहे कलर मध्ये हा कन्वर्ट होतो. म्हणजे काय की याच्यामध्ये जी आपण गोष्ट टाकलेली ती काय आहे, बेस आहे. बेस आहे कारण ऍसिड टाकल्यानंतर हा कलर चेंज करतो का? नाही. बेस टाकल्यानंतर तो कलर चेंज करतो. तुम्ही बघू शकता रेड किंवा डार्क रेड कलर आपल्याला भेटणार आहे. आता हे कसं काय झालं की जे टर्मेरिक आहे याच्यामध्ये काय होतं, ऍसिड, आणि जे सोप सोल्युशन आहे याच्यामध्ये काय होतं, बेस. आणि दोन्ही मिळाल्यानंतर काय बनलं, एक न्यूट्रल सोल्युशन बनलं. राईट. म्हणजे न्यूट्रल सोल्युशन मध्ये ऍसिड आणि बेस दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, सेम असतं. म्हणजे इथं कलर चेंज झाला, म्हणजे याच्यामध्ये काय झालंय, बेस ऍड झालेला आहे. म्हणजे हे जे लिक्विड आहे ते काय आहे, बेस आहे.